आणि निश्चित भव्य चषक आपण पाहतोय मालिकावीरसाठी खास आकर्षण ह्या स्पर्धेचं LED TV देण्यात येईल। बोलूया सामन्याकडे 4 षटकांचा सामना नाणेफेकी पुन्हा एकदा जिंकली पिसारवे संघानं, कारण की ह्या अगोदर देखील नाणेफेकी जिंकली होती नावाळी संघाविरुद्ध खेळताना। आणि पहिल्या सामन्याचा विचार केला तर पहिला सामना आज झाला होता घेसर पिसारवे, तिथे पिसारवे संघ विजय झाला। त्यानंतर पिसारवे संघानं दुसऱ्या फेरीमध्ये नावाळी संघाला परास्त केलं। तर एकीकडे कोपर संघाचा विचार केला तर कोपर संघानं किरवली आणि त्यानंतर उसाटणे अशा 2 संघांना पराभूत केल्यानंतर मात्र थेट तिसऱ्या फेरीमध्ये हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि लढत पाहायला मिळेल। स्ट्रायकरवरती फलंदाज पहिल्या चेंडूवरती मात्र मनगडी ताकदीचा वापर, चेंडू येतो एक्स्ट्रा कव्हर सीमा पार, खणखणीत असा षटकार पहिल्या चेंडूवरती परिचय दिलाय फलंदाज पंकजनं। कारण की का आपण मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलो होतं दाखवून देतोय, जितनं मिमन हा फलंदाज बाद झाला होता, जी लय त्या सामन्यामध्ये आपण पाहिली होती तीच लय या सामन्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते। जणू काही डगआउट मधनं सेट होऊन आलाय हा फलंदाज आणि पहिल्या चेंडूवरती अप्रतिम आपल्या मनगडी ताकदीचा प्रदर्शन या ठिकाणी केलाय आणि 6 या धावसंख्येनं संघाचं आणि स्वतःचं आखाड ओपन केलंय। धावपळकावरती 6 धावा, दमदार सुरुवात शैलेश म्हात्रेवरती चढवलेला हल्ला दरम्यान हा चेंडू मिडॉन तैनात त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि चेंडू जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत सिंगल, चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल, कारण की षटकारानंतर सिंगल डबल हे देखील तितकंच महत्वाचं क्रिकेटमध्ये आपण म्हणतो आणि ती कामगिरी बजावली जाते। एका धावेने मात्र एंड चेंज करतात दोन्ही फलंदाज। धावपळकावरती 7 धावा, स्ट्रायकरवरती ह्यावेळेस प्रथमतः आपण पाहू शकाल राजतुल म्हात्रे ह्यावेळी स्ट्रायकरवरती गोलंदाज सज्ज होतोय पिसारवे एंड कडनं आणि पिसारवे संघाकडनं गोलंदाज आपण पाहतोय शैलेश म्हात्रे। राईट आर्म ओव्हर द विकेट, डाव्या हाताच्या फलंदाजासाठी ह्यावेळेस मात्र पंच आमच्या दिशेनं वळतायत आणि स्वैरचा इशारा पंचांचा आलाय, कारण की नाणेफेकी जिंकल्यानंतर संघ नायकानं सांगितलं होतं कमीत कमी 40-45 धावसंख्येमध्ये रोखू आम्ही कोपर संघाला। मात्र या ठिकाणी सुरुवात अतिशय चांगली केली कोपर संघाकडनं, खास करून पंकज गरत तो मागील सामन्यामध्ये निश्चित मॅन ऑफ द मॅचचा मानकर राहिला होता। सातत्यानं आत्मविश्वासानं फलंदाजी राहिली आहे पंकजची। दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र पाहावं लागेल निश्चितच, पंच पुन्हा एकदा आमच्या दिशेनं वळतायत आणि पुन्हा एकदा इशारा येतोय पंचांचा स्वैरचा। अवांतर धावसंख्येत वाढ होते, धावपळकावरती 9 धावा, पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर सिंगल आणि यावेळेस मात्र 2 स्क्वेअर चेंडू, कारण की डाव्या हाताचा फलंदाज आपण स्ट्रायकरवरती पाहतोय ते पाहता निश्चित थोडस दडपण यावेळेस असणार आहे ते गोलंदाज शैलेश वरती। दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू आलाय, चेंडू येतो तो ऑनसाइड क्षेत्रामध्ये, राकेश पाटील त्या ठिकाणी तैनात पाहायला मिळतील। एक धाव कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, कारण राकेश पाटीलचा विचार केला तर अतिशय चाणाक्ष नीतीचा एक खेळाडू सातत्यानं आपण पाहतोय। हाईट कम आणि फाईट ज्यादा असं ज्या बाबतीत वक्तव्य करतात आमचे योगेश मडवी सातत्यानं, तोच हा फलंदाज, तोच हा खेळाडू राकेश। सातत्यानं चांगलं क्रिकेट राहिलं त्याच्या बाजूनं पिसारवे संघासाठी। क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर प्रत्येक सामन्यामध्ये निश्चित 100% कमिटमेंट काय असते ते दाखवून दिले राकेशनं। दरम्यान वल्विया सामन्याकडे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं। दरम्यान हा चेंडू क्लीन बोल्ड, ज्या फलंदाजानं षटकार ठोकला होता त्या फलंदाजाला बाद केला, ह्यावेळेस मात्र वर्चस्व गाजवतोय तो गोलंदाज शैलेश म्हात्रे। धन्यवाद डीजे। नवीन फलंदाज हर्षल ठाकूर, आज देखील बराचसा प्रेक्षक वर्ग, कारण की आज आपल्या विभागातील नामांकित संघ होते या खेळपट्टीवरती निश्चित, त्यामुळे बरेचसे प्रेक्षक आपल्या संघासाठी समर्थन करण्यासाठी आले होते। मात्र उद्या यायला विसरू नका, उद्या अंतिम दिवस स्पर्धेचा आणि निश्चित 6 संघ जे पुढे निघून आलेत त्या संघांचा खेळ उद्या आपण पाहू शकाल। पहिला सामना निश्चित धानसर आणि वडवली या 2 संघांदरम्यान असेल, तर निश्चित जर दोन्ही संघ या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून हे सामने पाहत असतील तर त्यांना विनंती असेल की उद्या ठीक 9:30 आपण ह्या मैदानावरती आपली उपस्थिती दाखवायची आहे। बॅक टू क्रिकेट, गोलंदाज या ठिकाणी मात्र यश संपादन करतोय शैलेश म्हात्रे। दरम्यान हा चेंडू फुलर लेनचा चेंडूला खेळून काढला येतोय कार्पेटच्या माध्यमातून। सातत्यानं राकेश आपल्याला मैदानाच्या चौफेर पाहायला मिळत आहेत, चेंडूला अडवला जाईल तोपर्यंत फक्त एक धाव एकवटली जाते, धावसंख्येत वाढ
धावा धावपळकावरती 11 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत केलं होतं शैलेश म्हात्रेचं. असं वाटलं होतं की ह्या षटकामध्ये देखील सुरुवात चांगली राहील. ज्या प्रकारची सुरुवात केली होती मागील सामन्यामध्ये उसटणे संघासमोर खेळताना तब्बल 20 धावा कुठून काढल्या होत्या पहिल्या पॉवर प्ले मध्ये. निश्चित तशीच काही सुरुवात करतो की काही ह्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कोपर संघ. मात्र यावेळेस कमबॅक मिळवून दिलाय गोलंदाज शैलेशनं. कारण इथनं चेंडूंचा विचार केला तर षटकातील 5 चेंडू फेकी केलेत. इथनं फक्त अंतिम चेंडू असेल. धावा धावपळकावरती 11 धावा आणि जमेची बाब मिळवणे पिसारवे संघासाठी की जो फलंदाज निश्चित ज्यानं चांगली कामगिरी केली होती मागील सामन्यामध्ये त्या पंकजला बाद करण्यात यश लाभलंय ते आतापर्यंत गोलंदाज शैलेश म्हात्रेला. 2 क्षेत्ररक्षक ऑन साइडला कारण की डाव्या हाताचे फलंदाज सातत्यानं ज्यांचा ओघ राहतो फलंदाजी करण्यासाठी ऑन साइडला. दरम्यान पंच इशारा देत आहेत षटक समाप्त झाले. एका षटका अखेरीस धावा धावपळकावरती एक गडीबाद 11 धावा. डीजे अतुल म्हात्रे यायचंय आपण मंचावरती. बॅक टू क्रिकेट. एक षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. एका षटका अखेरीस एक गडीबाद 11 अशी स्थिती आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज विजय पवार सातत्यानं 2 सामन्यामध्ये 2दा मॅन ऑफ द मॅच राहिलेला गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. निश्चित मागच्या सामन्यामध्ये विचार केला तर निश्चित पहिल्या सामन्यामध्ये विजय पवार आपण पाहिलं होतं मॅन ऑफ द मॅच. तर दुसऱ्या सामन्यामध्ये साईनाथ पाटीलला आपण पाहिलं होतं. मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये देखील गोलंदाजी अतिशय चांगली होती. फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या दुसऱ्या सामन्यामध्ये देखील. तोच हा गोलंदाज मात्र गोलंदाजी करण्यासाठी कारण की निश्चित म्हटलं होतं सागरनं जो संघनायक होता ओपिनियन देताना की जास्त भरवसा या विजय पवार वरती राहील. कारण की पहिल्या सामन्यामध्ये देखील 2 षटकं फेकली होती. अतिशय चांगली गोलंदाजी आपण विजयची पाहिली होती. सातत्य आपल्याला पाहायला मिळतंय विजयचं. दरम्यान हा चेंडू पहिल्या चेंडूवरती कॉटन बॉलची संधी आणि संधीचं सोनं करतोय. पहिल्या चेंडूवरती विजय मात्र आपला परिचय देतो मैदानावरती आणि फलंदाजाला बाद केलाय. पहिल्या चेंडूवरती यश संपादन केलंय. दुसरा फलंदाज गमावतो ह्या ठिकाणी. तो प्रथम फलंदाजी करत असताना मंगेश स्पोर्ट कोपर संघ. धन्यवाद. नवीन फलंदाज जिग्नेश गोंधळी मैदानावरती येतोय. पहिल्या चेंडूवरती यश या ठिकाणी मात्र लाभलंय ते गोलंदाज विजयला. धावसंख्या स्थिर 11 धावा. सामन्याची सुरुवात मात्र अतिशय दमदार राहिली होती. पंकजनं षटकार ठोकला होता. त्यानंतर मात्र गोलंदाज अतिशय सुरेख कमबॅक करतायत. इथनं मात्र परतून आणलं मी म्हणेन ह्या सामन्यामध्ये पिसारवे संघाला ह्या गोलंदाजाने. दरम्यान हा चेंडू ह्या ठिकाणी मात्र चकवा दिला होता यष्टी रक्षकाला. स्क्वेअर चेंडू पंचांनी दर्शवलाय. अतिरिक्त धावसंख्येचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये देखील अतिरिक्त धावा आपण पाहिल्या होत्या आणि ह्या षटकामध्ये देखील अतिरिक्त धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तब्बल 3 धावा अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये आल्या आहेत. धावसंख्येत वाढ 12 धावा धावपळकावरती आपण पाहतोय. निश्चित इथनं जर ह्या स्पर्धेमध्ये आव्हान आपल्याला कायम राखायचं असेल तर अतिरिक्त धावसंख्येवरती देखील अंकुश लावावा लागेल पिसारवे संघाला. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. लेग बाईटचा पंचांचा इशारा येतोय. मात्र इथनं धाव येते. सांघिक खात्यामध्ये निश्चितच धाव जोडली जाईल. धावसंख्येत पुढे वाटचाल पाहायला मिळते. 13 धावा धावपळकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती सातत्यानं व्यूहरचनेमध्ये परिवर्तन. कारण की 2 फलंदाजांचा विचार केला तर एकीकडे राजातुल जो डाव्या हाताचा फलंदाज सलामीवीर तर त्याच्या समवेत नवखा फलंदाज उजव्या हाताचा जिग्नेश गोंधळी या ठिकाणी येतो स्ट्रायकर वरती. दरम्यान क्लीन बोर्ड. आणखीन एक यश लाभतंय विजयला. सातत्यानं अचूक गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी, दिशा आणि टप्पा अतिशय चांगला पाहायला मिळतो विजयचा. आणि याच कारण की फलंदाजांना आतापर्यंत शांत ठेवलंय. प्रत्येक सामन्यामध्ये मात्र परफॉर्मन्स मध्ये निश्चित चांगली कामगिरी दाखवली विजयनं आणि त्यामध्ये आज पूर्ण दिवस सातत्य आपल्याला पाहायला मिळालं.
कारण की ज्या खेळपट्टीवरती आपण पाहिलं होतं पहिल्या दिवसापासून फलंदाजांचा बोलबाला राहिला होता, त्या खेळपट्टीवरती खास करून कौतुक असेल विजयचं. कारण की तिन्ही सामन्यामध्ये गोलंदाजी अतिशय सुरेख केली या स्पर्धेमध्ये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला स्थिर पाहायला मिळते, 13 धावा. नवीन फलंदाज रणजित पाटील मैदानावरती येतोय, इनायत क्रमांक 5 चा फलंदाज. मात्र एकीकडे सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानामध्ये राजतुल म्हात्रे अजूनही मैदानावरती असणार आहे. ज्या राजातुलनं एक खेळी केली होती ह्या मैदानावरती 42 धावसंख्येची, निश्चित खेळपट्टीचा अचूक अंदाज, अचूक वेध घेतलाय. मात्र इथनं अनुभव पणाला लावावं लागेल राजातुलला, कारण की इथनं सामना खूप महत्वाचा आहे. इथनं जो संघ जिंकेल तो निश्चित बक्षिसाचा किमान मानकरी ठरेल. कारण की ह्या स्पर्धेमध्ये आपण 4 पारितोषिक पाहतोय. इथनं जो संघ जिंकेल तो थेट सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणार. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा दांडी गुल केली, सलग दुसरी सफलता येते आणि निश्चित हॅट्रिकच्या उंबरट्यावर. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं 2 हॅट्रिक या मैदानावरती. पहिली हॅट्रिक पाहिली उसटणे संघाकडनं गणेश पाटीलची, त्यानंतर हॅट्रिक आपण पाहिली होती पिसारवे संघाकडनं निश्चित साईची हॅट्रिक पाहिली होती साईनाथ पाटीलची. त्यानंतर मात्र हॅट्रिकच्या उंबरट्यावरती विजय पवार. नवीन फलंदाज शेखर पाटील मैदानावरती येतोय, एक धष्टपुष्ट शरीर यष्टीचा फलंदाज. मात्र कामगिरी कशी असणार याकडे तमाम क्रीडा रसिकांचं, खास करून मी म्हणेन लक्ष लागलंय ते कोपर संघाच्या समर्थकांचं. कारण की इथनं संघ थोडासा बॅकफूट वरती येतोय. कारण की ज्या प्रकारचं वक्तव्य केलं होतं पिसारवे संघाच्या संघनायकानं की कमीत कमी धावसंख्येमध्ये आम्ही रोखू, आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. ज्या गोलंदाजांमध्ये निश्चित शैलेश असेल, विजय असेल, त्यानंतर साई असेल, अमर असेल, अशा 4 गोलंदाजांचा सातत्यानं उल्लेख केला होता पिसारवे संघाच्या संघनायकानं. मात्र ह्या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी. रमेश म्हात्रे यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक विजय पवारसाठी. सातत्यानं पारितोषिक आज विजयनं कामावली आहेत. एकीकडे दुसऱ्या सामन्यामध्ये साईला देखील पारितोषिक आलं होतं, मात्र विजयला 500 रुपयाचं पारितोषिक रमेश म्हात्रे यांच्याकडनं आलंय. दरम्यान हा चेंडू फक्त सन्मान दिला जातोय. चित विजय पवारची भेदक गोलंदाजी मैदानावरती आपल्याला अनुभवायला मिळते. कारण की जर आपण विचार केला तर विजय पवारनं कारकीर्द सुरुवात केली होती इथनं 2 वर्ष अगोदर, क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं आणि या वर्षी मात्र क्रिकेट अतिशय चांगल्या रीतीनं त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय इम्प्रुव्हमेंट, अतिशय चांगली बाब मी म्हणेन पिसारवे संघासाठी. इथनं चांगला एक गोलंदाज त्यांच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तो विजय पवारच्या माध्यमातून. एक छोट्या यष्टीचा मात्र निश्चित एक भेदक गोलंदाज आता मात्र लाभतोय तो पिसारवे संघाला. धावसंख्या स्थिर, धावा डबल करती 13 धावा. बराच काल धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते, कारण की याचं कारण की गोलंदाजी अतिशय अचूक टप्प्यावरती. दरम्यान हा चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय आणि अंतिम क्षणापर्यंत झेल हातामध्ये रोखून धरलाय लक्ष्मण पाटील. एक अनुभवी खेळाडू आणि अनुभवामध्ये निश्चित किती सामर्थ्य आहे ते दाखवून दिलंय लक्ष्मणनं. आणि अंतिम मोमेंट पर्यंत मात्र झेलवरती नजर रोखली होती आणि या ठिकाणी झेल प्राप्त केले लक्ष्मणनं. आणि आणखीन एक झटका तो कोपर संघाला. अप्रतिम कामगिरी, जी काही कामगिरी राहिली होती मागील सामन्यामध्ये तशीच कामगिरी विजय पवारची राहिली. कारण की ह्या सामन्यामध्ये देखील फक्त 2 धावा खर्च केल्यात विजयनं. पहिल्या षटकात धावा आपण पाहिल्या होत्या 11 आणि या षटकामध्ये धावा येत आहेत 2, म्हणजे 2 षटकाखेरीज धावा धबलकरती पाहायला मिळत आहेत त्या 13 धावा. फलंदाजांचा विचार केला तर फलंदाज बाद झालेत आतापर्यंत 5 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. एकीकडे विचार केला तर सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानात असेल तर नवीन फलंदाज त्याच्या समवेत ऋतिक घरत नवीन फलंदाज मैदानावरती येतोय, ज्यानं सातत्यानं गोलंदाजी चांगली दाखवली आहे. मात्र या ठिकाणी फलंदाजी करत असताना अमूल्य योगदान द्यावं लागेल आपल्या संघासाठी, कारण का इथनं सामना डिफेंड करण्यासाठी किमान 40 धावा बनवणं खूप गरजेचं असेल. स्ट्रायकरवरती ऋतिक, नो स्ट्रायकरवरती राजातुल असे 2 फलंदाज, अशी 2 खंदे फलंदाज मी म्हणेन या ठिकाणी तैनात आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, अमरचा वापर, अमर पाटील. फुल्लेंचा चेंडू, चेंडूला भेडकावला या ठिकाणी मात्र अमर पाटीलचं स्वागत. पंचांचा नोचा देखील इशारा.
आणि मनोज पवार यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलंय विजय पवार यांच्यासाठी. आणि निश्चित विजय पवारनं जे काही कमवलं होतं ते गमावण्याचं काम करतोय या ठिकाणी. कारण की जी काही कामगिरी केली होती विजयनं त्या कामगिरीवर तर मात्र पाणी सोडलं जातंय. कारण की पहिला चेंडू मात्र 9 चेंडू फेकी केला गोलंदाज अमरनं आणि इथनं षटकार देखील आलाय. अशा 1+6 7 धावा येतात. या 7 धावाने मात्र सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावा धापलकरती 20 धावा. म्हणजे इथनं जर आपण टोटल पाहिलं तर 2 षटक कंप्लीट झाले आहेत. आणि आता मी म्हणेन निश्चित एक आव्हानात्मक टार्गेट असू शकेल ते कोपर संघाचं. कारण की 10ची सरासरी बनली इथनं अजूनही 2 षटक बाकी आहेत. कारण की जी काही कामगिरी केली होती 12 प्रतिनिधी या ठिकाणी मात्र निश्चितच जाईल मैदानामध्ये. कारण की इजा होताना आपण पाहिली आहे. गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू फेकी केला होता गोलंदाज अमरनं. मात्र ही इजा झाली आहे तर निश्चित त्यांच्या समर्थकांना देखील चिंता वाटत असावी की जो फलंदाज मुख्य फलंदाज मी म्हणेन पिसारवे संघाचा होता अमर, गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र त्याला इजा झाली आहे. इथनं मात्र थोडस चिंताजनक वातावरण पिसारवे संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की फलंदाजी अतिशय चांगली राहिली आहे अमरची. मात्र तो जर या ठिकाणी इंजर्ड झाला तर इथनं मात्र परिश्रम करावे लागतील विजयासाठी ते पिसारवे संघाला. कारण की पिसारवे संघाचा एक महत्वपूर्ण फलंदाज आहे आणि त्या खेळाडूला ह्या ठिकाणी इथनं जर इजा झाल्या तर निश्चित सामन्यामध्ये मात्र खूप अडचण येतील त्या पिसारवे संघासाठी. चित गोलंदाज यावेळेस मात्र येतोय माघारी. कारण की इजा झाली गोलंदाजाला. 12 प्रतिनिधी या ठिकाणी मैदानामध्ये इनॅक्शन मध्ये आपण पाहू शकाल. धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकं कंप्लीट झाली आहेत. धावा धापळकरती 20 धावा. 5 फलंदाज आतापर्यंत गमावलेत. नवीन गोलंदाज या ठिकाणी मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन विजय पाटीलचा वापर केला जाईल. फ्री हिट पंचांचा इशारा आपण पाहतोय. कारण की मागील चेंडू हा 9 चेंडू होता. त्या चेंडूवरती षटकार देखील आला होता. 7 धावा आल्या होत्या. मी म्हणेन जी काही गोलंदाजी केली होती विजय पवारनं त्यावरती मात्र पाणी सोडलंय. कारण की 7 धावा मी म्हणेन बोनसच्या स्वरूपामध्ये आल्या त्या कोपर संघाला. कोपर संघाच्या बाजूने मात्र नशिबाची साथ आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की असं वाटत होती 2 षटकामध्ये 13 धावा ही कमी धावसंख्या आहे. अशा क्षणाला 7 धावा आल्यात. पिसारवे संघ अमर या पण इथे बसायचं आहे. कारण की 12व्या प्रतिनिधी स्वरूपात आपल्याला मात्र या ठिकाणी बसावं लागेल. गोलंदाज विजय पाटील या ठिकाणी मात्र रिदम मध्ये चुकतोय. कारण की दडपण असेल. एकीकडे फलंदाज जो तब्बल 7व्या क्रमांकावरती आलाय फलंदाज ऋतिक घरत. मी म्हटलं होतं एक चांगला गुणवान गोलंदाज आहे. त्याच्यामध्ये फलंदाजी देखील आहे हे दाखवून देतो. तो अष्टपैलू कामगिरी निश्चित असेल आपल्या संघासाठी ऋतिक घरतच्या माध्यमातून. दरम्यान हा चेंडू बॅकफुट वरती येऊन अतिशय देखणा फटका. मात्र क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक विजय पवार तैनात होते. चेंडूला अडवला जातोय तोपर्यंत फक्त सिंगल कन्वर्ट केली जाईल. या सिंगलच्या साहाय्याने मात्र दोन्ही फलंदाज एंड चेंज करतायत. या सिंगलच्या साहाय्याने संघ जाऊन पोहोचतोय तो 5 गडी बाद 21 या धावसंख्येवरती. इथनं स्ट्राईक असेल सलामीर फलंदाज राजातुलच्या हातामध्ये. इथनं राजातुल वरती खूप काही निर्भर असेल या सामन्याचं चित्र. कारण की इथनं राजातुलला मात्र एक चांगली खेळी साकारावी लागेल. जी खेळी त्यानं खेळून काढली होती. निश्चितच किरवली संघासमोर खेळत असताना तब्बल 42 धावा कुठून काढल्या होत्या राजातुलनं. त्या राजातुलला मात्र या ठिकाणी चांगला खेळ करावा लागेल. सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जात आहे. कारण की डाव्या हाताचा फलंदाज मैदानावरती येतोय. त्याच्यासाठी मात्र व्यूअर रचना जर आपण पाहिली तर ऑनसेटला 4, एक डिप स्क्वेअर लेग, एक लॉंग लेग, ज्याला आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील म्हणू शकतो, एक लॉंग ऑन, एक वाईडिश लॉंग ऑन, तर एक लॉंग ऑफ, अशा प्रकारचे क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र तैनात केले आहेत. दरम्यान हा चेंडू फुल्लेंचा चेंडू भिडकावला. क्षेत्ररक्षक तैनात.
आणि झेल प्राप्त करतोय. फलंदाज बाद झाला. एकमात्र अपेक्षा होती मी म्हणेन कोपर संघाची राजातूल, तो फलंदाज या ठिकाणी मात्र बाद झाला. कारण की 12वा प्रतिनिधी जो होता तो इनॅक्शन मध्ये गेला आणि मंगेश पाटीलला आपण पाहतो ज्यानं झेल पकडला. आतापर्यंत तो निश्चित आमच्या समालोचन कक्षामध्ये होता, मात्र जी इजा झाली अमरला त्यानंतर इनॅक्शन मध्ये आपण मंगेशला पाहिलं आणि मंगेशने या ठिकाणी मात्र झेल प्राप्त केलाय आणि फलंदाजाला बाद केलाय. तो महत्वाचा फलंदाज होता मी म्हणेन कोपर संघाचा. त्या फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता धरायला लावलाय. डीजे थँक्यू डीजे. नवीन फलंदाज संजय म्हात्रे मैदानावरती. तब्बल 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानावरती असणार आहेत. लोअर मिडल ऑर्डर ज्याला म्हटलं जाईल. दरम्यान फुल लेनचा चेंडू भिडकावलाय. यावेळेस मात्र दमदार फटका, चेंडू सीमा पार, षटकार आणि या षटकारानं धावसंख्येला वेग. डीजे आता मात्र ऋतिक घरत किला लढवताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की ज्याच्या माध्यमातून पहिला षटकार आपण पाहिला होता त्यात ऋतिकनं ह्यावेळेस मात्र दुसरा षटकार ठोकलाय. धावसंख्येला वेग निर्माण केलं जात आहे. दरम्यान हा चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र पंच दर्शवतात की सुरक्षित झोन मधनं चेंडू जातोय आणि कोणत्याही प्रकारचा इशारा नाही. निर्धाव चेंडू मी म्हणेन एखाद 2 चेंडू निर्धाव गेले तरी चालतील, मात्र खेळ अंतिम क्षणापर्यंत ऋतिकनं करायला हवा, कारण की आतापर्यंत ऋतिकनं 2 षटकार दाखवलेत. ऋतिक मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, मात्र खेळ त्याला अंतिम क्षणापर्यंत करावा लागेल. दरम्यान हा चेंडू आडव्या बॅटने चेंडू खेळून काढला तर मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप मधनं क्षेत्ररक्षक येणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव घातक झाली आहे आणि दुसरी धाव घेत असताना मात्र संजय म्हात्रे या ठिकाणी मात्र बाद झालेत. कोणत्याही चेंडूचा सामना न करता या ठिकाणी मात्र तंबूच्या आश्रयाला परतावं लागतंय ते नवीन फलंदाज संजय म्हात्रे यांना. धावा धावपळकावरती 28 धावा धावपळकी आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती. 28 धावा धावपळकावरती. चेंडू बॉल, एक चेंडू शिल्लक आहे. विकेट आतापर्यंत जर विचार केला तर 7 विकेट या ठिकाणी बाद झालेत. जित आतापर्यंत जर आपण विचार केला तर एकमात्र संघ या ठिकाणी गारद झाला होता. निश्चित जर विचार केला तर ओवेकॅम संघ या स्पर्धेमध्ये प्रथमतः पूर्ण संघ या ठिकाणी मात्र बाद झाला होता. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र चेंडू खेळून काढला तो राकेश पाटीलचे प्रयत्न आपण पाहू शकाल. निश्चित आतोनात प्रयत्न केले जातात चेंडू अडवण्यासाठी. सातत्यानं मी म्हणेन या ठिकाणी कमिटमेंट पाहायला मिळाली पिसारवे संघाची, कारण की इथनं पिसारवे संघाला हार मंजूर नाहीये. कारण की एकीकडे जर आपण विचार केला लक्ष्मण त्यानं देखील अतिशय चांगला झेल, तर एकीकडे राकेशचा विचार केला तर सातत्यानं आतोनात प्रयत्न केले जातात. कारण की इथनं जर विजय मिळवला पिसारवे संघानं तर निश्चित पारितोषिक किंवा बक्षीस त्यांच्या निश्चित संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर धावा धावपळकावरती 30 धावा या ठिकाणी मात्र षटक कंप्लीट झाले. 3 षटकाचा खेळ संपतोय आणि 3 षटकाखेरीस 30 धावा म्हणजे प्रति षटकामागे 10ची सरासरी राखली आहे. मी म्हणे इतकी कमजोर धावसंख्या नसेल, कारण की इथनं अंतिम 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि जमेची बाब म्हणजे की ऋतिक अजूनही मैदानावरती. त्याची 30 धावा आपण पाहतोय. अंतिम स्लॉगरचं षटक बाकी असेल. अंतिम स्लॉगरच्या षटकासाठी गोलंदाज साईनाथचा वापर केलाय. साईनाथ पाटील आपण पाहतोय ज्यानं मागील सामन्यामध्ये अतिशय सुरेख कामगिरी केली होती. एक विकेट हॅट्रिक देखील त्याच्या नावावरती आपण पाहिली. 4 सफलता मागील सामन्यामध्ये ज्याने प्राप्त केल्या होत्या. तोच गोलंदाज करवळे यांकडनं गोलंदाजी करेल. तर स्ट्रायक वरती फलंदाज विशाल घरत. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र अप्रतिम फटका, नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू थांबत नाही. 1 बॉल सीमा पार, चौकार.
या डीजे चांगलं संगीत आपण पाहतोय सातत्यानं. मात्र ह्या ठिकाणी स्वागत केलंय साईचं. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार ठोकलाय. तर फलंदाजाचा विचार केला तर तब्बल 9व्या क्रमांकावरती हा फलंदाज आलाय विशाल घरत. म्हणजे फलंदाजीमध्ये किती डीप किती खोली आहे हे दाखवून दिलंय. आणि की तब्बल 9व्या क्रमांकाचा फलंदाज एका क्षणी चौकार ठोकतोय आणि आपल्यामधलं कौशल्य मैदानावरती मात्र सिद्ध केलं जात आहे. ते कुणाल घरतच्या माध्यमात विशाल घरतच्या माध्यमातून विशाल घरत आणि ऋतिक घरत अशी जोडी मैदानावरती आपल्या संघाला सावरण्याचं काम करताना आपण पाहू शकाल. 34 धावा धावपळकी पाहायला मिळत आहेत. एकीकडे नॉस्ट्राईक वरती ऋतिकला आपण जर विचार केला तर ऋतिकनं आतापर्यंत बहुमूल्य 16 धावसंख्येचं योगदान दिलंय. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र एक धाव कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चेंडू विसावलाय. तो गोरक्षणात म्हात्रेच्या हातामध्ये शॉट थर्डमॅनला त्या ठिकाणी तैनात होते आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. DJ SK production. थँक्यू डीजे. फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज अक्षय मैदानावरती येतोय. अक्षय घरत तब्बल 10व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानात. अजूनही चेंडूंचा विचार केला तर इथनं चेंडू 4 चेंडू फेस करणं बाकी असेल. आणि जर विकेटचा विचार केला तर 8 विकेट आतापर्यंत गमावल्यात. त्या प्रथम फलंदाजी करत असताना या सामन्याच्या पूर्वार्धामध्ये कोपर संघानं इथनं 2 विकेट निश्चित त्यांच्याकडे असतील. मात्र 4 चेंडूंचा सामना करावा लागेल. नवीन फलंदाज स्ट्रायकरवरती असेल अक्षय घरत तर नॉन स्ट्रायकरवरती ऋतिक घरत. मात्र अक्षयनं विचार करायला हवा. उर्वरित चेंडू मी म्हणेन स्ट्रायकरवरती निश्चितच ऋतिकला खेळ करणं हे खूप गरजेचं असेल कोपर संघासाठी. दरम्यान हा चेंडू फुल्लेंचा चेंडू चेंडूला भेडकावलाय. विजय पवार चेंडू खाली येतोय. विजय कोणती चुकी करणार नाहीये. नावात विजय. मात्र इथनं संघाला विजय मिळवून देणार का. कामगिरी अतिशय चांगली राहिली होती विजयची. मात्र त्यानंतर जे तिसरं षटक थोडस मागडं ठरलं होतं. तब्बल 17 धावा आल्या होत्या त्या षटकामध्ये. मात्र ह्या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. अंतिम जोडी मैदानात असेल. इथनं धावसंख्येचा विचार केला तर धावपळकावरती 34 धावा स्थिर पाहायला मिळतात. अंतिम जोडी पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज साईनाथ पाटील. एक हॅट्रिक निश्चित विकेट हॅट्रिक नोंदवली आहे या स्पर्धेमध्ये. मात्र इथनं आणखीन एक विकेट हॅट्रिक नोंदवणार का. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती विजय पाटील. अंतिम फलंदाज स्ट्रायकरवरती ऋतिक घरत. ज्या ऋतिकनं आतापर्यंत 16 धावसंख्येत बहुमूल्य योगदान दिले आपल्या संघाला. 2 दमदार षटकार देखील ठोकलेत. तो ऋतिक स्ट्रायकरवरती असणार आहे. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र पाहावं लागेल. कारण की धाव घेण्याचा कोणताही धाडस दाखवणार नाहीये. कारण की इथनं धाव घेत असताना जर फलंदाज बाद झाला तर निश्चित संघ गारद होईल. हे जाणतायत दोन्ही फलंदाज. कारण की अंतिम जोडी मैदानावरती. षटकातील जर चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झाले. 2 चेंडू फक्त शिल्लक असतील. 34 धावा धावपळकी. 2 चेंडू मध्ये किती याचा आकडा दडलाय. दरम्यान हा चेंडू राकेशचा प्रयत्न आपण पाहू शकाल. आतोनात प्रयत्न सातत्यानं केली जात आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण. टीम स्पिरिट जर पाहिला पिसारवे संघाचा तर मी म्हणेन टाळ्या होत्यात या संघासाठी. कारण की सातत्यानं धडपड आपल्याला पाहायला मिळते या संघाच्या वतीनं प्रत्येक खेळाडूची. मग तो खेळाडू एक धाव शॉट. निश्चित पंचांचं किती अचूक लक्ष आहे हे दाखवतायत पंच. कारण की घाई गडबड या ठिकाणी पाहायला मिळते. कारण की फलंदाज त्यांच्या खात्यामध्ये नाहीयेत. अंतिम जोडी आहे याच कारण की एक धाव शॉट आपल्याला पाहायला मिळाली. धावा 35 धावा. अंतिम चेंडू या सत्रातील. अतिशय दमदार कामगिरी राहिली मी म्हणेन या सत्रामध्ये पिसारवे संघाची. खूप परिश्रम घेतले जातात. कारण की सामना मोलाचा आहे, महत्वाचा आहे. इथनं जो जिंकेल तो सुपर 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. निश्चित बक्षिसाचा दावेदार असेल इथनं जिंकणारा संघ. म्हणूनच चाललेली ही धडपड, विजयासाठी चाललेली धडपड. अंतिम चेंडू षटकातील सामोर जाईल फलंदाज ऋतिक. ऋतिक यावेळेस मात्र सामोर जाताना आपण पाहतोय अंतिम चेंडूचा सामना करेल गोलंदाज साईच्या. दरम्यान फुल्लेंचा हा चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये दूरवर्ण क्षेत्ररक्षक येत आहेत. मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. तोपर्यंत 2 धावा एकवटल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का. तिसरी धाव घेत असताना या ठिकाणी मात्र तिसरी धाव घेताना धोका उत्पन्न झालाय. आणि 3 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. एकेका धावेचं मोल मी म्हणेन ज्यावेळेस सामना अंतिम टप्प्यामध्ये येतो त्यावेळेस एकेका धावेची किंमत मोजावी लागते. एकेका धावेची किंमत त्यावेळेस मात्र निश्चित आपल्याला कळते. या ठिकाणी धावसंख्येचा विचार केला तर धावा येतात 3 आणि इथनं पूर्णतः जर धावसंख्येची आपण
पाहणी केली तर धावा धावपळकरती पाहायला मिळतात 38 धावा. इथनं विजयासाठी समीकरण असेल पिसारवे संघाला ते म्हणजेच की येणारे 24 चेंडू आणि 39 धावसंख्येचं समीकरण असेल. पहिल्या 2 षटकाचा विचार केला रिव्हॉल्सर तर फक्त धावा होत्या 13. त्यानंतर मात्र विकेट गेल्यानंतर देखील डावाला सावरण्याचं काम केलं. मी म्हणेन ऋतिक घरतनं कौतुक असेल त्याचं आणि मी म्हणेन या ठिकाणी एक आव्हानात्मक टोटल उभी केली आहे. आणखी 38 धावा या क्रिकेटच्या विश्वामध्ये जर आपण पाहिलं तर इतकी कमी धावसंख्या देखील नाही आणि इतकी जास्त देखील नाही आहे. मात्र इथनं फाईट करावी लागेल ही धावसंख्या डिफेंड करण्यासाठी कोपर संघाला. मात्र ही धावसंख्या कशा रीतीने उभारेल हा पिसारवे संघ निश्चित ऐकू आपण दुसऱ्या सत्रामध्ये आमच्या रिओल म्हात्रे सरांना. मात्र निश्चित उद्या यायला विसरू नका प्रेक्षक वर्ग की उद्या देखील अतिशय दमदार सामने असतील. पहिला सामना असेल धानसर विपक्ष वडवली. निश्चित बाप्पा मोर्या श्री गणेश्वर धानसर संघ विपक्ष यश डेव्हलपर्स चेंज द गेम वडवली संघ. 9:30 वाजता दोन्ही संघ लाईव्ह जर आम्हाला ऐकत असाल तर निश्चितच यायचं आपण 9:30 वाजता पहिला आपला सामना होईल. त्यानंतर सामना असेल तो निश्चित नावा विपक्ष सामना आपल्याला पाहायला मिळेल दापोली या 2 संघांमध्ये सामना. आणि त्यानंतर सामना असेल तो निश्चित अंजूर विपक्ष पुंडे. म्हणजे असे 6 दिग्गज संघ उद्याच्या दिवसामध्ये देखील असतील निश्चित. तर यायला विसरू नका प्रेक्षक वर्ग. मात्र तुर्तास आजच्या दिवसात मी मात्र आपली रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मैदान प्रेक्षकांनी भरलाई मजा येणार सामन्याला. मैदान प्रेक्षकांनी भरलाई मजा येणार सामन्याला. 1,11,000 बक्षीस पहिल्या नंबरला. 1,11,000 बक्षीस पहिल्या नंबरला. आरके ट्रॉफी बघा गाजतैर तुर्भे या गावाला. 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 हॅलो थँक्यू ओम साई डीजे सागर. धन्यवाद क्रीडा रसिक मित्र हो. आपण पाहतोय आजच्या दिवसातला आता शेवटचा सत्र असेल. दुसरा सत्र 39 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघानं अर्थातच गावदेवी पिसारवे संघासमोर खेळत असताना गावदेवी पिसारवे समोर असणारा 39 धावांचं लक्ष आणि लक्ष्याचा पाठलाग करत असताना 2 फलंदाज मात्र चेंडूची तपासणी करत चेंडू घेऊन मैदानात उतरतायत समाधान म्हात्रे आणि राकेश पाटील. गावदेवी पिसारवे संघ म्हटला तर नक्कीच त्या संघामध्ये एक जुना जाणगा खेळाडू गोरक्षनाथ याला आपण पाहतोय आणि त्याच्या अनुभवाच्या नक्कीच मार्गदर्शनाखाली हा संघ उतरलेला दिसतो या मैदानावर. परंतु 39 धावांचं आव्हान कशा पद्धतीनं पार करेल हे पाहावं लागणार आहे. तमाम क्रीडारसिक त्याची वाट पाहत असतील. आमच्या व्यासपीठावर आदरणीय माजी सरपंच प्रकाशजी म्हात्रे साहेब या सामन्याचा आनंद घेत आहेत. नक्कीच माजी ग्रामपंचायत सदस्य अविक महादे सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. म्हणजे आपल्या संघाला समर्थन देण्यासाठी म्हणून पाठीरेखेच्या भूमिकेत आज या व्यासपीठावर उपस्थित आहेत. तर वळूया या सामन्यामध्ये कोण जिंकणार. अतिशय महत्वाचा सामना मित्रांनो. डू और डाय करो या मरो असा सामना. जिंकणारा सामना सुपर 4 मध्ये संघ उतरेल त्यानंतर प्रवेश करेल. तर हरणारा संघ नक्कीच आपल्या घरच्या दिशेने रवाना होईल. या स्पर्धेतलं स्थान मात्र त्याचं अनिश्चित होणार असा हा सामना. पहिला चेंडू गेम स्टार्ट गेम ऑन. गोलंदाज ऋतिक घराचा चेंडू. पहिला चेंडू ऋतिकचा चेंडू. घाई दाखवली आहे अति घाई संकटात नाही. रवी काटे सरांचं बोट हवेमध्ये. फलंदाज धावबाद. डीजे किरण NGG डीजे मास्टर आमचे डीजे मास्टर सागर सांगतायत की दमानं होऊ द्या. परंतु दमानं घेण्यासाठी फलंदाज घाई दाखवतोय राकेश. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक फलंदाज बाद झाला. धाव बाद. एक धाव धावफलकावर लागली गेली आहे. पण पाहतोय
अति घाई संकटात नेही आपल्याला पाहायला मिळालं या मैदानावर आणि पहिली धाव दुसरी धाव घेता घेता फलंदाज राकेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज सागर पाटील मैदानात येतोय पंचांकडनं. नक्कीच गाठ घेणारा फलंदाज सलामीला आलेला फलंदाज समाधान म्हात्रे स्ट्राईकला येतोय पहिल्यांदा. गोलंदाज रोती घरतचा हा चेंडू असेल दुसरा. हा चेंडू लेग स्टंपवरनं ट्रॅव्हल केला. एक अप्रतिम फटका. पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. अतिशय देखणा फटका. फाईन लेग क्षेत्राकडे आलेला चौकार. थँक्यू मास्टर. मी विनंती करेन सूचना करेल पॅव्हलियन कक्षामध्ये अर्थात खेळाडू कक्षामध्ये असणाऱ्या खेळाडूंना आरडाओरडा करू नका. आयोजकांच्या वतीनं सूचना आली आहे कारण फार स्ट्रिक्टली नियम आहेत. जर इथून आरडाओरडा केलात तर कदाचित आयोजक आपल्याला पॅनल्टी सुद्धा देतील. या स्पर्धेचे नियम असेल. संघाची धावसंख्या बघितलं 4 न वाढली 5 धावा धाव फलकावर. 4 धावा धाव फलकावर. तिसऱ्या पंचांची मागणी यस सँडी आमचे गुणलेखन अप्रतिम करत असताना तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. गोलंदाजावर आक्षेप घेण्यात आलाय. गोलंदाज ऋतिक घरत या गोलंदाजावर चेंडू फेकून झाले आतापर्यंत 2. 4 धावा धाव फलकावर 39 धावांचं लक्ष्य. सामन्याचा विचार केला तर आज अतिशय चांगले सामने पाहायला मिळाले. अंतिम सामना जोरदार प्रहार. चेंडू तो लॉंग ऑन क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर आहे. चेंडूची पकड फेकी करणार. मिळाली एकाने एकच धाव. अचूक फेकी तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि या एका धावेने 5 धावा धाव फलकावर. 5 धावा धाव फलकावर. सागर पाटील ऑन द स्ट्राईक. नवीन आलेला फलंदाज पंचांकडनं गाठ घेतोय. खेळण्यासाठी सज्ज. एक 10 ते 15 पावलांचा स्टार्ट. ऋतिक घरत पंचांना पार करून अगदी डाव्या बाजूने मारा करतोय. हा चेंडू सेफ शॉट. सेफ झोन मध्ये उलट झेल. वॉड कॅच. अप्रतिम झेल मी म्हणेन या स्पर्धेतला. उलट दिशेने घेतलेला झेल क्षेत्ररक्षक संजय म्हात्रेनं. थँक्यू मास्टर. साई पाटील या खारकोपर संघानं या मैदानावर आजच्या दिवसांक उच्चांक ठेवला तो म्हणजे 70 धावांचा. आणि त्याच खारकोपर संघाला गावदेवी पिसारवे संघानं 39 धावांवर 38 धावांवर थांबविलं आणि 39 धावांचं लक्ष. म्हणजे हा क्रिकेट आहे. पिसारवे संघाची गोलंदाज अप्रतिम झाली मी म्हणेन परंतु तेवढीच चांगली फलंदाजी सुद्धा करावी लागेल. जर जिंकायचं असेल तर नक्की फलंदाजी करावी लागेल कारण समोरचा संघ गोलंदाजी अप्रतिम करत असताना पाहायला मिळते खारकोपर संघाचा ऋतिक. चेंडू गती परिवर्तन. गती तू माय नो येस नो असं पाहायला मिळालं आणि फलंदाज पुन्हा एकदा दुसरा फलंदाज होतोय धावबाद. मास्टर पासाई कशा पद्धतीनं घाई केली जाते आणि नक्कीच अति घाई संकटात नाहीये वारंवार सांगितलं जातं तरी या त्याच चुका केल्या जात आहेत गावदेवी पिसारवे संघाच्या माध्यमातून. मित्रांनो डोकं शांत असेल तर नक्कीच आपला निर्णय चुकत नाहीये आणि आपली भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीये. भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीये आणि डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीये. इथे मात्र निर्णय वारंवार चुकले जात आहेत गावदेवी पिसारवे संघाच्या फलंदाजांकडनं. हा चेंडू जोरदार प्रहार. झेल मात्र मिळत नाहीये. क्षेत्ररक्षकाला पाहावं लागतं आणि लॉंग ऑन मिड विकेटच्या मधून जातो चेंडू सीमा पार. आरके ट्रॉफी मधला ब्रँडेड षटकार. थँक्यू ओमसाई डीजे सागर
नक्कीच खलनायक बनवायला लागेलच या फलंदाजाला, परंतु तो खलनायक बनणार की नाही हेही पाहणं गरजेचं असेल. एक षटकाराला एक चौकाराला समाधान मात्रेच्या बॅट मधून मात्र समाधान न केलेली समाधानकारक फलंदाजी मात्र संघाला देऊन जात आहेत तब्बल 11 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती 11 धावा 3 सफलता. ऋतिक घरात 1 मिनिट मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त ऋतिकचं आणि 11 धावा 3 सफलता. येणारे 18 चेंडू आता मात्र 11 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. 39 धावांचं लक्ष असताना विशाल घरात 18 चेंडू 28 धावांची गरज. विशाल घरात येतोय. षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय. फलंदाज समोर असेल. फलंदाजीसाठी सज्ज महेश पाटील. कशा पद्धतीनं समाचार घेणार, कशा पद्धतीनं फलंदाजी करणार, कशा पद्धतीनं या चेंडूला फेस करणार विशाल घरात. शॉर्टफी चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेट क्षेत्राकडे. 1 बाउंस सीमा पार चौकार. हेगडीचे मास्टर धावसंख्या धावफलकावर 15 पहा. रँकिंग जर बघितलं ऍव्हरेज बघितला धावसंख्येचा तर 12.86 न सरसावतोय. अजूनही 8.47 ऍव्हरेज मात्र रिक्वायर्ड ऍव्हरेज असेल. रिक्वायर्ड रन रेट 8.47 रिक्वायर्ड रन रेट 8.47 आपण पाहतोय. सँडी सिंग आम्हाला पूर्णपणे माहिती देत असताना एक चांगली माहिती आहे. आणि आज मात्र आमच्या या समालोचकांमध्ये एक कोपऱ्यामध्ये जागा निर्माण केली आहे ते आमचे गुणलेखक सँडी सिंग आणि तेजस दवणे. नक्कीच आपलं कौतुक करेन. शॉर्टफी चेंडूला गती कमी होती परंतु चेंडू फार अखूट टप्प्याचा होता. एकदा पुन्हा एकदा घाई दाखविली होती परंतु योग्य निर्णय घेतला फलंदाजानं. डकआउट मधून फार मोठ्या प्रमाणात गोंधळ सुद्धा पाहायला मिळतोय. का गोंधळ करणार नाहीये हे पण पाहणे फार गरजेचं आहे. वारंवार फलंदाजाकडनं घाई केली जाते परंतु इथे आयोजक आपल्याला वारंवार सूचित करतायत. इथे आयोजकांच्या मार्फत आपल्याला वारंवार सूचना दिली जाते की 2 धावांची पेनल्टी दिली जाईल या पुढे जर आवाज केला तर. वारंवार सूचना नक्कीच फार मोठा सामना महत्वाचा असेल. सामना तेवढाच महत्वाचा असल्या कारणानं अति घाई संकटात नाही तिसऱ्यांदा पाहायला मिळाला. फलंदाज मात्र मैदानातून बाहेर. कशा पद्धतीने घाई केली जाते वारंवार. मित्रांनो मी नेहमीच म्हणतो अति घाई संकटात नाही आणि तिसरा फलंदाज बाद होतोय या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाणी धावतं त्याप्रमाणे त्याला मार्ग सापडतं परंतु जो प्रयत्न करतो त्याला यशाची आणि सुखाची आनंदाची वाट नेहमीच पाहायला मिळते. परंतु जर अशा प्रकारचं चुकीचं काम केलात तर नक्कीच आपल्याला धोका आणि धोक्याची घंटा या ठिकाणी निर्माण होईल वाजेल. फलंदाज सफल झाला. फ्रंट फुटला आला. अतिशय चांगलं यष्टिरक्षण पाहायला मिळालं. फलंदाज बाद झाला. यष्टिरक्षकाने केलेली कामगिरी हर्षल ठाकूरनं अप्रतिम. फलंदाज बाद. SK Production. मास्टर 5 समाधान सारखा महत्वपूर्ण खेळाडू बाद होतोय ज्याने चौकार आणि षटकार तब्बल 11 धावा कुठून काढल्या होत्या. काय गरज होती, काय आवश्यकता होती हाही प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल तमाम क्रीडा रसिकांच्या मनामध्ये. मी म्हणेन एवढी चांगली कामगिरी करता एवढी चांगली फलंदाजी करत असताना कुठेतरी वारंवार घाई केली जाते आणि अनुभव कमी पडतोय. मी तर म्हणेन साई कुठेतरी या खेळाडूंना एक्सपिरियन्स अर्थात अनुभव कमी पडतोय आणि इथून पिसारवे संघ मी म्हणेन अडचणीत सापडलाय.
निश्चित जर आपण पाहिलं तर टार्गेट इतकं मोठं नव्हतं, सुरुवात देखील अतिशय चांगली होती. इथनं मात्र विकेट आपल्यामध्ये निश्चित हातामध्ये ठेवायला हव्या होत्या आणि इथनं मात्र जर आपण विचार केला तर जवळजवळ 3 विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये गमावलेत आणि इथनं थोडीशी अडचण निर्माण झाली विजयासाठी ती पिसारवे संघाला. नक्कीच, कारण साई अंदाज चुकीचा असू शकतो परंतु अनुभव कधी चुकीचा होत नाहीये, असू शकत नाहीये. इथे मात्र चांगली कामगिरी करणे गरजेचं असेल, कारण धावसंख्या धावफलकावर बघितली तर 16, 39 धावांचं लक्ष, 16 धावा धावफलकावर ऑन द स्ट्राईक. लक्ष्मण शॉर्ट पिच चेंडू खेळून काढलाय, लॉंग ऑन क्षेत्राकडे जातोय, चेंडू वेगानं येतोय, क्षेत्ररक्षक चेंडूची पकड, पुन्हा एकदा तू मै चालले मैदानावर, येस नो नो येस असं पाहायला मिळतोय. तिसऱ्यांदा फलंदाज बाद झालाय, तरी पण मी म्हणे कुठेतरी तालमेल बिघडलाय फलंदाजांमध्ये. या षटकातला शेवटचा चेंडू असेल, रिक्वायर्ड रन रेट 8.47 पुन्हा एकदा सरसावतोय, म्हणजे ग्राफिकल स्ट्रक्चर उंचावला जातोय. आता मात्र 10.15चं एव्हरेज आपल्या समोर रिक्वायर्ड असेल येणाऱ्या चेंडूमध्ये. अंतिम चेंडू असेल या षटकातला, हा चेंडू ऑफ स्टंपला ट्रॅव्हल झाला, पंच आमच्या दिशेनं वळतायत. अर्थातच षटक समाप्तीचा इशारा येतोय. पंचांच्या भूमिकेत अप्रतिम कामगिरी करत असताना पंच गणेश बाविस्कर, रवी काटे, गणेश सरांचा इशारा येतोय. षटक क्रमांक 2 समाप्त आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17, 39 धावांचं लक्ष असताना आता मात्र चेंडू आणि धावांचं अंतर, चेंडू आणि धावांचं समीकरण, क्रिकेटचं हे समीकरण आपल्या समोर मांडलं जाणार आहे. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 22 धावांची. 12-22 पा कशा पद्धतीचा सोपा सामना होता तो कठीण निर्माण झालाय. हेच ते क्रिकेट आहे साई, म्हणून तर एवढी क्रिकेट प्रेमी जनता पाहायला मिळते. सन्माननीय आदरणीय विष्णूजी मडवी साहेब, माजी सरपंच सिद्धी करवले या गावातील आदरणीय व्यक्तिमत्व. सर विष्णू सर, या पण आपलं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये अंतिम क्षणाला, कारण सामना फक्त 2 षटकांचा असेल. 12 चेंडू 22 धावांची गरज. रोमहर्षक सामना, रोमांचकारक सामना. पहा क्रिकेटनं हा घेतलेला बदलता रंग, कारण साई नेहमीच क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो 3 गोष्टी वारंवार रंग बदलतायत, एक राजकारण, एक सरडा आणि हा क्रिकेट. गणेश पाटील करवले, आपणाची विनंती असेल की या, कारण मित्रांनो राजकारणामध्ये बघितलं तर कधी कुणाशी सत्ता येईल आणि कुणाशी युती होणार हे राजकारण बदलतंय. त्याचप्रमाणे सरडा, एखाद्या झाडावर आपलं संरक्षण करण्यासाठी आपला रंग बदलत असतो, त्याचप्रमाणे हा तिसरा म्हणजेच क्रिकेट. क्रिकेट मात्र इथे रंग बदलतोय. 12 चेंडू 22 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. 12-22 समीकरण. दरम्यान आपण पाहतोय आमचे सन्माननीय पाहुणे ग्रुप ग्रामपंचायत तुर्भे करवलेचे माजी सरपंच विष्णू शेठ मडवी यांचं शुभागमन. सहर्ष स्वागत साहेब आपलं. थँक्यू सो मच साहेब. 12 चेंडू 22 धावांची गरज असताना 11 चेंडू, आता मात्र एक वाईट अर्थातच स्वैर चेंडू, आता मात्र 21 धावांची गरज. 12-21 समीकरण. हा चेंडू ओव्हरपिच होता, लॉंग ऑनला विरकावून दिला, क्षेत्ररक्षक हजर त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. जिग्नेश कोहली अप्रतिम झेल, गोंधळी फलंदाज बाद. समीर पाटील बॉलर भारी. विजय थांबायचंय. दरम्यान ह्या ठिकाणी आपण पाहतोय आमचे ओवेगावचे निश्चित सन्माननीय कैलास शेठ म्हात्रे यांचं शुभागमन. विनंती असेल साहेबांना निश्चितच विराजित व्हायचंय. आपण खूप खूप स्वागत आपलं आरके ट्रॉफी 2018 मध्ये. खूप स्वागत साहेब आपलं. तर निश्चित ह्या स्पर्धेमध्ये अंतिम सामना आजच्या दिवसातील असणार आहे. तो पिसारवे आणि कोपर या 2 संघांमध्ये सामना रंगतोय. अंतिम मोमेंटला सामना आलाय. निश्चित आपल्यापर्यंत माहिती पोहोचली जाईल. आमचे रिवॉल्व सर देखील या ठिकाणी अतिशय चांगलं धावतं समालोचन या ठिकाणी ऐकवत आहेत. तर साहेबांचं सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम साहेब. थँक्यू साहेब. अतिथी देव भव, पाहुण्यांचं मान्यवरांचं सहर्ष स्वागत. हा चेंडू 11 चेंडू 21 धावांची गरज असताना निर्धाव चेंडू फेकतोय. पासाई कधी खारकोपर संघाच्या बाजूने सामना झुकतोय तर कधी पिसारवे संघाच्या बाजूने सामना
झुकताना दिसतोय. कोण जिंकणार कोण हरणार, डू ऑर डाय. अतिशय महत्वाचा सामना असेल. दिवसभर केलेली मेहनत या एका सामन्यामध्ये आपली वाया जाईल असा हा सामना असेल. दिवसभर घेतलेला परिश्रम या एका सामन्यामध्ये नक्कीच आपले फुकट जातील असा हा सामना. मिळाली एक धाव. का म्हटलं जातं महत्वाचा सामना, कारण मित्रांनो इथून जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल आणि किमान या 4 ट्रॉफ्यांपैकी एका ट्रॉफीचा तरी कमीत कमी हकदार होईल असा हा सामना असेल. फार महत्वपूर्ण सामना ही जाणीव करून दिली जाते. येणारे 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. एका बाजूला मंगेश स्पोर्ट्स खारकोपर विरुद्ध दुसऱ्या बाजूला गावदेवी पिसारवे असा सामना. मान्यवरांच्या माहितीसाठी नक्कीच सांगेन की या ठिकाणी पिसारवे संघाला 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, अप्रतिम सामना. सन्माननीय आदरणीय कैलासदादा यांचं आगमन झालं. नक्कीच या पुन्हा एकदा स्पर्धेची शोभा वाढली आपल्या आगमनानं, नक्कीच आपल्या या पवित्र आगमनानं. तर बॅक टू क्रिकेट. 9 चेंडू 20 धावांची गरज. ऑफ स्टंपला चेंडू. पंच रवी काटे सर आमच्या दिशेने वळतायत. स्वाईर चेंडूचा इशारा. चेंडू आणि धावांचा अंतर पुन्हा एकदा बदलते. संघाची धावसंख्या बघितली तर धावफलकावर एकूण पाहायला मिळते 19-20 माप्यासावी. येणारे 9 चेंडू 19 धावांची गरज. 9-19 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. आवरती चेंडू. सामन्याचं चित्र बदललं या फटक्यानं. मात्र पूर्ण सामन्यामध्ये परतलाय मी म्हणेन पिसारवे संघ. धावाने चेंडूंचं अंतर कमी झालं. संघाची धावसंख्या वेगानं वाढली. धावफलकावर 26 धावा. प्रेक्षकांनी भरलाई मजा येणार सामन्याला. मैदान प्रेक्षकांनी भरलाई मजा येणार सामन्याला. 1,11,000 बक्षीस पहिल्या नंबरला. 1,11,000 डीजे मास्टर ओम साई डीजे सागर नक्कीच 1,11,111 बक्षीस असेल. पहिला क्रमांक ही जाणीव करून दिली आमच्या डीजे मास्टरनी. ज्या ठिकाणी गरज असेल 5 चेंडू आणि धावांचं अंतर फार कमी झालं या षटकारानं. 8 चेंडू 13 धावांची गरज. 8-13चं समीकरण. टाळ्यांना कौतुक केलं या फलंदाजांनी. का करू नये, योग्य मोमेंट वेळे मी म्हणेन एक योग्य क्षणी मारलेला हा षटकार. चेंडू चापकन आतमध्ये येतोय. गोलंदाज विजय पाटील. विजय पाटीलनं पाहिला तर चेंडू मध्ये पुन्हा एकदा गती वाढविली आहे. अचूक मी म्हणेन अकुट टप्प्याचा चेंडू फेकला आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. 7 चेंडू 13 धावांची गरज. सामना शेवटपर्यंत रंगेल आणि तमाम क्रीडा रसिकांना हा सामना नक्कीच आवडेल. आणि कोणी जिंको कोणी हरो, आमच्या सामन्यातील प्रेक्षकांना नेहमीच ती गरज असते. सामना हाय व्होल्टेज वावा. फलंदाज बाजाला राजतूल न पकडलेला हा शॉट थर्डमॅनला असणारा क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. सामन्यामध्ये परत पाहतोय. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. तत्पूर्वी ऐकूया पुन्हा एकदा आमच्या मान्यवरांकडे. स्वागतासाठी मी साई यांना नक्कीच आमंत्रित करेन मायक्रोफोनवर की आपण पाहुण्यांचं स्वागत करून घ्या. निश्चित वळूया आपण स्वागत समारंभाकडे. विलेत वेल काढून अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित. प्रथमतः मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतोय. सन्माननीय पाहुणे या ठिकाणी आपण पाहतोय आमचे कैलास शेठ म्हात्रे ओवेगाववर्ण या ठिकाणी आलेत. निश्चित रिवाल सर आपल्याला माहिती करून देतो की ज्या ठिकाणी IPL झाला होता 2010 ला, तर निश्चित यावेळी कैलास शेठ यांनी संघ पॅक केला होता आणि त्यांचा संघ या धर्तीवरती विजयी झाला होता. ते एक यशस्वी पॅकर्स म्हणून ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातंय असं निश्चित I11 संघ देखील त्यांचा सातत्यानं खेळतो असे आमचे कैलास शेठ म्हात्रे यांचं यथोचित स्वागत केलं जाईल. मी विनंती करतो आमच्या भास्कर तरेंना की आपल्या शुभ हातचे सन्मान चिन्ह आणि मायाची शाळ या ठिकाणी देऊन त्यांचं यथोचित स्वागत करायचं आहे. आमचे PTC कॅमेरामॅन या ठिकाणी मात्र आपण लक्ष केंद्रित करायचं आहे आमच्या मंचावरती. पंच सामना फक्त 2 मिनिटात थांबवायचा आहे कारण की अतिशय मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण पाहतोय आमचे कैलास शेठ म्हात्रे. त्यांचं यथोचित स्वागत, मायाची शाळ आणि प्रेमाचं प्रतीक या ठिकाणी सन्मान चिन्ह. त्यानंतर आपण पाहतोय आमचे विष्णू शेठ मडवी ग्रुप ग्रामपंचायत तुर्बे करवड्याचे माजी सरपंच, त्यांचं देखील स्वागत असेल. मी विनंती करतो आमच्या रेवंदवणेंना की आपल्या शुभाचे आपण निश्चित आमचे विष्णू शेठ मडवी यांचं देखील स्वागत करायचं. एक चांगलं व्यक्तिमत्व तुर्बे करवड्याचं. सातत्यानं ज्या वेळेस कोणताही उपक्रम राबवला जातो त्यावेळेस त्यांची उपस्थिती आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. त्यानंतर सन्माननीय गुरुशेठ म्हात्रे या ठिकाणी उपस्थित. मी विनंती करेन आमच्या गणपत पाटील यांना की आपल्या शुभाचे आपण त्यांचं यथोचित स्वागत करायचे. सन्माननीय पाहुणे आमचे गुरुशेठ म्हात्रे. पंच सामना 1 मिनिट फक्त थांबवायचा आहे कारण की कॅमेरामॅन या ठिकाणी निश्चितच आपलं लक्ष आहे कारण की सामना देखील अतिशय अटाटटीचा आहे. प्रेक्षक वर्ग देखील आतुरतेने वाट पाहतोय.
त्यानंतर आपण पाहतोय आमच्या समवेत आमचे अनिरुद्ध जोशी हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील यथोचित स्वागत असेल. मी भालचंद्र भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हातचे आपण त्यांचं यथोचित स्वागत करायचं आहे. मायेची शाळ आणि प्रेमाचं प्रतीक या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन यथोचित स्वागत आलेल्या तमाम मान्यवरांचं मी माझ्या वतीनं आमच्या आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो की त्यांचा अमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला. मात्र सामना अतिशय हाय व्होल्टेज सामना आहे. अंतिम मोमेंटला सामना आलाय. 7 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता हे ऐकूया पुन्हा एकदा रिवॉल्व म्हात्रे यांना. थँक्यू. नक्कीच बॅक टू क्रिकेट. 7 चेंडू 13 धावांची गरज. चेंडू इराजे स्पष्ट केले. पाहुण्यांचा सन्मान केला या फटक्यानं. अगदी व्यासपीठावर मारलेला खणखणीत षटकार. सामना अतिशय महत्वाचा आहे. या विजयासाठी तिथे पारितोषिक आलेत आणि पारितोषिका लायक खेळ केला जातोय. सन्माननीय रमेश म्हात्रे आणि सन्माननीय निश्चित मनोज पवार याच्याकडनं पारितोषिक 500 रुपये जमा झालेत. ज्या प्रकारची फलंदाजी विजय करतो ते पाहता आणखी पारितोषिक कमवणार हा फलंदाज विजय. नक्कीच साहेब पाहिलं तर या षटकारानं पुन्हा एकदा सामन्यामध्ये रोमहर्षकता आणली आहे. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 7 धावांची. 5 चेंडू 7 धावा. सामना बरोबर झाला तर सुपर ओव्हरवर सामना खेळविण्यात येईल. अतिशय मजेशीर सामना मित्रांनो. पाहुण्यांचं अर्थातच कैलादादा साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं. या पिसारवे संघातील फलंदाज विजय पवारनं मारलेला हा षटकार. येणारे 5 चेंडू 7 धावा. कशा पद्धतीने क्रिकेटवर या ठिकाणी प्रेम पाहायला मिळतंय या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून. आणि कारण क्रिकेट तेवढाच रंगलाय या गावदेवी मैदानावर. 5 चेंडू 7 धावा. खेळाडू कक्षामधून कुणी आवाज करायचं नाहीये. याकडे फार मोठं महत्वाचं लक्ष केंद्रित करावं लागेल. कारण आपल्याला 3 वेळा अनाउन्समेंट केले आयोजकांनी. हेही लक्ष केंद्रित करणे फार गरजेचं आहे. 5 चेंडू 7 धावा. फुल टॉस. चेंडू मात्र लोवर फुल टॉस होता. इथून क्षेत्ररक्षक यष्टिरक्षक चांगली कामगिरी करतोय. फलंदाज विजय पवार चेंडू निर्धाव खेळतोय. 4 चेंडू 7 धावा. 7 धावांची गरज. येणारे 4 चेंडू. हाय व्होल्टेज सामना. हळूहळू हृदयाची ठोके वाढली जात आहेत आणि डोक्याला मात्र सुन्न करणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू 7 धावांची गरज. व्हॉट ए मॅच. फुल टॉस वन्स अगेन. नो मॅन्स लँड. Any fielder that's gone 4 runs. निश्चित रिवालचं प्रत्येक चेंडू आगणिक सामन्याचं चित्र मात्र परिवर्तित होताना पाहायला मिळतोय. अनेक अप अँड डाऊन्स या सामन्यामध्ये. कधी सामना कोपर संघाच्या बाजूनं तर कधी सामना पिसारवे संघाच्या बाजूनं. अनेक प्रेक्षकांच्या आरोल्या आपण मैदानामध्ये लगेच जायचं नाही. जोपर्यंत सामना पूर्णतः विजय होत नाही तोपर्यंत निश्चित आपण मैदानामध्ये जायचं नाही. 3 चेंडू 3 धाबा. सामना जिंकल्यानंतरच आनंद आपण व्यक्त करायचा आहे मैदानामध्ये. अन्यथा अगोदर कुणी जायचं नाही. क्षेत्र मी म्हणेन महत्वाची सूचना मोठं पारितोषिक आलंय. जर सामना जिंकून दिला विजयनं तर रमेश म्हात्रे यांच्याकडनं रोख रक्कम 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. बक्षिसांची खैराट आणि खैराट पाहायला मिळते. 3 चेंडू 3 धावा. व्हॉट ए मॅच. प्रेक्षकांना पर्वणी मेजवानी घेऊन येणारा अंतिम सामना. प्रेक्षक मित्र सामना आवडला तर जोरदार टाळ्या. 3 चेंडू 3 धावा. इथे मात्र 1 चेंडू निर्धाव जातोय. येणारे 2 चेंडू 3 धावांची गरज. साहेब सामना कधी खारकोपर संघाच्या बाजूने झुकतोय तर कधी मात्र सामना पिसारवे संघाच्या बाजूने झुकतोय. दोन्ही संघाला अजूनही संधी असेल. 2 चेंडू 3 धावा. पहिला सुपर ओव्हर पाहायला मिळणार का काय असे प्रश्नचिन्ह मैदानावरती उत्पन्न होत आहे. नक्की 2 चेंडू 3 धावा. 3 धावा 2 चेंडू असा सामना पाहायला मिळतोय. गोलंदाज आउट. काय केलं. चेंडू फेकला. अगदी पंचांचा इशारा. नो बॉल. पुन्हा अवांतर धाव. फ्री हिटची संधी असेल. 2-2 समीकरण. काय केलं गोलंदाजानं. मी म्हणे गोलंदाज रणजित पाटीलला मी म्हणे काय गरज होती असाही प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल आपल्या खेळाडूंमध्ये. 2 चेंडू 2 धावांची गरज. इथून हा चेंडू मी म्हणे चांगला फेकला असता कदाचित 1 धाव जरी आली असती तरी शेवटपर्यंत सामन्यामध्ये अजूनही रोमांचक आली असती. 2 चेंडू 2 धावांची गरज. सँडी सिंग आमचे गुणलेखक सुद्धा उत्तेजित झालेत. नक्की तेजस सुद्धा आपण पाहतोय. हा चेंडू काय करून जातोय. तू माय परंतु हा चेंडू निर्धाव. व्हॉट ए बॉलिंग. रणजितचं कौतुक करा मित्रांनो. रणजितनं पुन्हा एकदा सामन्यामध्ये परतवलंय आणि आता बसल्या ठिकाणाहून उभं करण्याचं काम केलंय या सामन्यानं. मित्रांनो जोरदार टाळ्या या सामन्यासाठी. 1 चेंडू 2 धावांची गरज. 1 चेंडू 2 धावा. जर 1 धाव काढली तर सुपर ओव्हरवर सामना खेळविला जाणार आहे. व्हॉट ए मॅच.
बसल्या ठिकाणाहून उभं केलेलं मी म्हणेन हा सामना नक्कीच हृदयाची ठोके वाढले असतील अविक महादेच्या, नक्कीच सरपंच साहेबांच्या हृदयाची ठोके 5,000 दिले जात. नक्कीच 1,000 रुपये सुद्धा बक्षीस देण्यात येणार आहे. पिसारवे संघ जर विजयी झाला तर प्रकाश म्हात्रे सर आणि अविक महादे यांच्याकडनं प्रत्येकी 1,000 म्हणजे साई बघितलं तर बक्षिसांची खैराट या पिसारवे संघावर लावलेली आहे. परंतु समोर असणारा खारकोपर संघ या 2 धाबा काढून देणार की नाही. 1 चेंडू 2 धाबांची गरज. व्हॉट ए मॅच. जोरदार टाळ्या प्रेक्षक मित्र हो. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या व्हाव्यात. काय केलं रणजितनं. चेंडू फेकला नो. मी म्हणे खराब चेंडू होता. नो बॉल +4 5 धावा. सामना जिंकलाय पिसारवे संघाचं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. डीजे डीजे थांबायचंय. आज पूर्ण दिवस ज्यांना अतिशय चांगलं दमदार समालोचन केलं त्यांचं देखील आम्हाला स्वागत करायचंय. मी आयोजकांना विनंती करेन प्रथमतः आपण आमचे रिवॉल सर निश्चित रवींद्र म्हात्रे निकनेम रिवॉल या नावाने सातत्यानं संबोधले जातात, त्यांचं यथोचित स्वागत केलं जाईल. मी विनंती करतो आमच्या भास्कर तरेंना की आपल्या शुभाचे आमचे समालोचक अतिशय चांगलं समालोचन ज्यांचं राहिलं आज पूर्ण दिवस. आज आमच्या समवेत ते जुडले होते कारण की आज योगेश मडवी यांची अनुपस्थिती मात्र त्यांनी पूर्णतः खलून दिली नाहीये कारण की अतिशय दमदार समालोचन राहिलं आणि त्यांचं यथोचित स्वागत पीटीसी कॅमेरामॅन निश्चित